वर्षात सोलापूरची सिटी बस सेवा उद्ध्वस्त, भाजप सत्तेत असूनही नागरिक वायावर, तरीही नागरिक भाजपाला निवडले. सोलापूर महानगरपालिकेवर सलग 5 वर्ष सत्ता असलेली आणि आज पुन्हा सत्तेवर आलेली भारतीय जनता पार्टी शहराचा विकास करत असल्याचे मोठमोठे दावे करत असली तरी प्रत्यक्षात सोलापूरकरांच्या मूलभूत सुविधांची दुर्वस्था उघड झाली आहे. रेल्वे, एसटी आणि विमानसेवा जोरात सुरू असलेल्या सोलापूर शहरात गेल्या तब्बल 12 वर्षांपासून महापालिकेची सिटी बस सेवा बंद असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यात भाजपची सत्ता, शहरात 4 भाजप आमदार, महानगरपालिकेत भाजपचे वर्चस्व, तरीही लाखो नागरिकांना दररोज प्रवासासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. एकेकाळी कोट्यवधी रुपयांची कमाई करणारी सोलापूर परिवहन सेवा आज राजकीय दुर्लक्ष व भ्रष्ट कारभारामुळे अक्षरशः मोडकळीस आली आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूर हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराज, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, तुळजापूरची तुळजाभवानी देवी या सर्व ठिकाणी जाणारे लाखो भाविक सोलापूर मार्गे प्रवास करतात. तरीही या शहरात अद्याप सक्षम शहर बस सेवा सुरू करता येत नसेल तर हा विकास कुणासाठी, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सध्या शहरात केवळ 2-3 जुनाट, खटारा बसेस धावतात, त्या देखील वारंवार रस्त्यात बंद पडतात. आज कन्ना चौकात भर रस्त्यात बस बंद पडल्याची घटना समोर आली असून त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. उज्ज्वल भारताचे स्वप्न दाखवणाऱ्या सरकारकडून सोलापूरकरांना सिटी बस सेवेचा अंधार का, असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे. स्मार्ट सिटीचे गाजर दाखवले गेले, मात्र सामान्य माणसाच्या रोजच्या प्रवासाची साधी सोयही उपलब्ध करून देता आली नाही. ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया.